स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये एका वडाच्या झाडाखाली शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. दूर दूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. कोणी दुःख घेऊन, कोणी प्रश्न घेऊन, तर कोणी फक्त त्यांच्या दर्शनाने मनःशांती मिळवण्यासाठी. एके दिवशी एक श्रीमंत माणूस त्यांच्या दर्शनासाठी आला. त्याच्या अंगावर महागडे कपडे, हातात सोन्याच्या अंगठ्या, सगळं काही होतं त्याच्याकडे. पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. तो खूप अस्वस्थ दिसत होता. तो स्वामींच्या चरणी बसला आणि म्हणाला, स्वामी, माझ्याकडे पैसा आहे, घर आहे, मान सन्मान आहे, पण तरीही माझं मन अस्वस्थ आहे. मला शांतता मिळत नाही. कृपया मला मार्ग दाखवा. स्वामी समर्थ त्याच्याकडे काही वेळ शांतपणे पाहत राहिले. त्यांनी लगेच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने ते म्हणाले, उद्या पुन्हा ये. तो माणूस थोडा आश्चर्यचकित झाला, पण स्वामींच्या आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा आला. स्वामींनी त्याला एक मातीचं भांडं, माठ दिला आणि म्हणाले, जा, हे पाण्याने भरून आण. तो माणूस नदीकाठी गेला. त्याने भांड्यात पाणी भरलं, पण परत येईपर्यंत सगळं पाणी गळून गेलं. त्याने पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा तेच झालं. त्याने अनेक वेळा प्रयत्न केला, पण भांडं कधीच भरलं नाही. शेवटी थकून तो स्वामींकडे परत आला आणि म्हणाला, स्वामी, हे भांडं भरतच नाही. मी कितीही प्रयत्न केला तरी सगळं पाणी गळून जातं. स्वामी समर्थ हलकेच हसले आणि म्हणाले, हे भांडं म्हणजे तुझं मन आहे. बाहेरच्या गोष्टी, पैसा, सुख, मान सन्मान, हे सगळं पाण्यासारखं आहे. पण जर मनात समाधान नसेल तर कितीही मिळालं तरी ते टिकत नाही. तो माणूस शांतपणे ऐकत होता. स्वामी पुढे म्हणाले, मन शांत कर, देवावर विश्वास ठेव, आतल्या समाधानाचा शोध घे. जे आहे त्यात आनंद मानायला शिक, तेव्हाच तुला खरी शांती मिळेल. त्या शब्दांनी त्या माणसाच्या मनाला खोलवर स्पर्श केला. त्याला जाणवलं की तो बाहेरच्या गोष्टींमध्ये सुख शोधत होता, पण खरे समाधान आतमध्येच आहे. त्या दिवसापासून त्याने आपलं जीवन बदलायला सुरुवात केली. तो अधिक शांत झाला, देवभक्ती करू लागला आणि हळूहळू त्याच्या मनाला खरी शांती मिळाली. श्री स्वामी समर्थ.